ग्रामपंचायतींना विकासाच्या योजना राबवण्यासाठी निधी हवा असतो, मात्र त्यासाठी शिस्त नको असते। शिस्तीशिवाय आदर्श गाव निर्माण होणार नाहीत। सरपंचांनी ठरवलं तर केवळ 3च वर्षात गावाचा चेहरा मोहरा बदलता येऊ शकतो असं प्रतिपादन आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी व्यक्त केलं। ते जळगाव इथं आयोजित सरपंच महापरिषदेत बोलत होते। काम करताना सुद्धा तुमची टीम लक्षात घ्या। तुम्हाला निवडून आल्यावर पहिला आहे की मागे असणारे सांभाळावे लागतात। ते नेहमी तुम्हाला सांगतात विरोधांना जवळ घेऊ नका, कारण काही माणसं टिपिकल गावात अशी असतात ते कोणाची सत्ता येऊ पण ते दोघाला एकत्र देऊ येत नाही। कधी यांचे कोण असतात, कधी त्यांचे कोण असतात आणि नेहमी 2 ग्रुप ठेवतात। 2 ठेवले का तुम्ही काय गॅसवर असतात। ही माणसं सर्व डेंजर, यांचा अभ्यास करा आणि कधीच विरोधकाला विरोधक म्हणून पाहू नका, त्याला ऑडिटर म्हणून पहा, सगळे प्रश्न सुटतील। आज मला गावात अडथळा आला नाही तर मला झोपच येत नाही, पहिले अडथळा आला की झोप जायची। आणि म्हणून या सगळे बारीक 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 गोष्टी आहे हे जाणण्याने 2 मिनिटात शेवटचा एक प्रसंग सांगतो थांबतो। आता लोकांची अपेक्षा तुमच्याकडे आहे, चांगलं काम करावं म्हणून, योजना आणावं म्हणून, पण चांगलं करूनही काही माणसं बाजूला जातात। पुन्हा निवडणुकीच्या काळात तुम्हाला अडचण करतात चांगलं काम करून। म्हणून एक आहे की आता 3-4 उपक्रम तुम्ही घ्या। आरटीओ आपल्या दारी असा एक उपक्रम घ्यावा, जो आम्ही आता आमचं खोर आहे, चिखली तालुक्यात खोर नावाचं गाव, आलेत का सरपंच? बर, खूप सुंदर। अनेक गावामध्ये जे प्रयोग आम्ही केले की आमचा एक मुलगा आरटीओनी पकडला आणि तो आरटीओनं म्हणला मी हिवरे बाजारचा आहे। जरा मी पण आज बोलला, मला फोन आले, म्हणले साहेब सोडू नका, 500 रुपये दंड करा। आणि मग आम्ही बसलो, एकाच दिवसात आरटीओ ऑफिस अख्खं गावात आलं। रविवारी ते कॉम्प्युटर टेस्टिंग आणि एकाच वेळेस 450 लोकांना लायसन गावात वाटलं। तुम्ही तुमच्या जिल्ह्यात आरटीओला भेटून हे करू शकता। आरटीओ आपल्या दारी। लोक परेशान झालेले आहेत, त्याला एकच कारण आहे, रेशन कार्ड घ्यायला गेलो का 3000, ड्रायव्हिंग लायसन आणायला जायचं 30 हौस। माझ्या बापाची जमीन सुद्धा माझ्या नावावर करायची असेल तरी 10,000 द्यावं लागतात। माझ्या खर्चाने खोदलेली विहीर पुन्हा नोंद लावायला सुद्धा 2 आणि 5,000 खर्च येणार असेल तर यामुळं आता गेल्या आठवड्यातले क्रिमिनल सर्टिफिकेटच्या बाबतीत एका मुलाचा फोन आला की साहेब मला खूप अडचण आहे, माझ्याकडे 1 रुपया नाही, 15 दिवस चक्कर मारतोय आणि आज मला क्रिमिनल सर्टिफिकेट नाही मिळालं तर माझी नोकरीची संधी चाललेली आहे। आणि मग मी संबंधित त्या PSIला फोन केला आणि एकाच वेळेस जवळजवळ 300 मुलांना त्यांनी क्रिमिनल सर्टिफिकेट वाढले। सर्व ज्याचे का पैसा आहे तो घेऊन येतोय पैसे देऊन, पण गावातला एक वर्ग असा आहे मध्यम सामान्य का ज्याच्याकडे रोजच्या खायलाच पैसे नाही आणि तो हतबल झालेला आहे। आणि त्या हतबल अवस्थेमध्ये गावात आपल्याला अडचण होते। म्हणून आता तुम्ही जे सगळी काही एजंट तयार झालेत, हे एजंट दूर करण्याचं काम आपण सरपंचाने आता हातात घेतलं पाहिजे। खूप पुण्याचं काम आपल्याला करायचंय, लक्षात ठेवा। जमिनीच्या बाबतीत हेच घडतंय, एकही जमिनीचा तुकडा गावातला विकला जाऊ देऊ नका। हे जर केलं नाही तर पुढच्या पिढ्या आपल्याला क्षमा करणार नाही। आज राजस्व अभियानात काल थोरात साहेबांनी सांगितलं, खूप चांगले निर्णय आता राजस्व अभियानात आले। तुम्ही तुमच्या गावात आता संग्राम माहिती आहे, संग्राम सर्वांना ऑनलाईन आपल्या गावातून हे सगळं काम करू शकतो। कालच आता तुम्हाला फूड सिक्युरिटी विधेयक आलं, तुम्ही इतका मोठा न्याय देऊ शकता, तुमचं सर्वांचं नाव पुढच्या कित्येक वर्ष यादीमध्ये राहील। कारण ते फूड सिक्युरिटी विधेयक असं आहे, आम्ही दीपावलीत मोठा कॅम्प केला, कारण एका गरीब बाई आली होती, स्थलांतरित झाली पुन्हा गावात, तिला रेशन कार्ड मिळत नव्हतं। ती म्हणली बाबा मी जाऊ कुठं, खर्च 3-3 हजार माझ्याकडे एवढं नाही। आणि म्हणून रेशन कार्ड आपल्या दारी हा उपक्रम केला, तर ग्रामसेवक, तलाठी, तहसीलचे पुरवठाचे लोक आणि आम्ही जवळजवळ 150 कुपणं आम्ही 8 दिवसामध्ये गावात वाटले। आणि त्यातून गावात आता फूड सिक्युरिटी बिलामध्ये ते टाकलं आणि प्रत्येकाला घरपोच धान्य जाण्याची दक्षता घेतली। फूड सिक्युरिटी विधेयकाच्या बाबतीत तुम्ही ती रेशन कार्डची यादी वाचून पहा। काही नसल त्यांना रेशन कार्ड द्या। एका घरात 1 मिलिटरीत गेला पण 1 एकर जमीन आहे आणि तो लग्न होऊन बाजूला गेला की राहिलेल्या एका भावाला अक्षरशः काही मिळत नाही, कारण तो APL झालेला असतो। ज्याच्या घरी 2 ट्रॅक्टर तो BPL असो आणि ज्याचा ट्रॅक्टरचा ड्रायव्हर आहे तो APL असतो, या अवस्था। म्हणून तुम्ही गावातले खरे गरीब
काय न्याय द्यायची त्याचं सुद्धा प्लॅनिंगपणे प्रयत्न करा आणि गावातून सगळे एजंट हद्दपार करा। हे सर्वात मोठं काम उद्या आपल्या सर्वांच्या समोर असेल आणि हे जर गेलं नोंदीच्या बाबतीत सुद्धा आपण त्याचा अभ्यास करा। गावातच कॅम्प करून नोंद लावू शकतो। आज अख्ख्या गावाच्या जमिनी आम्ही मोजल्या, माणशी 2 हेक्टरवर आलो। पुढे सगळ्यात मोठा संघर्ष बांधाचा आहे आणि बांधाचा संघर्ष सुद्धा मिटवायचा असेल आपल्याला पुढे यावं लागेल। चंद्रकांत दळवी साहेब जमाबंदी आयुक्त म्हणून आले। पहिला फोन मी केला की साहेब काहीतरी पूर्वजन्मीची पुण्य तुमची असेल म्हणून तुम्ही शेतकऱ्याला न्याय देणार, कारण जमाबंदी आयोग हे पनिशमेंट पोस्टिंगची पोस्टिंग आहे। तिथं खूप चांगलं थोरात साहेबांनी त्यांनी बसून केलं आणि आता तुम्ही अख्ख्या गावाच्या जमिनी पांधनमुक्त रस्ते, बांधाचे रस्ते, मोठं काम आपण गावात करू शकता। तर आपण सुद्धा असं जर काम करण्याची इतकी मोठी संधी आपल्याला आली, सरपंचाशिवाय कोणाला इतकं मोठं काम करता येत नाही, लक्षात ठेवा। आणि एक तुम्हाला नम्रपणे सांगतो मी, खासदार आमदार निधीपेक्षाही जास्त निधी तुमच्याकडे येतो। नरेगाचा तुम्ही चांगलं बारकाईने अभ्यास करा, गावाचं गरजाचं नियोजन करा। तो जोडामध्ये मी आंध्र प्रदेशमध्ये गेलो होतो, ज्या गावामध्ये 2.5 कोटी रुपयाचं काम त्या सरपंचांनी एका वर्षात केलं होतं। दिल्लीमध्ये त्यांचा मोठा सन्मान झाला। मी राजस्थानमध्ये काही गाव पाहिले, तामिळनाडूमध्ये काही गाव पाहिले। इतकं सुंदर काम पंचायतच्या लोकांनी केलेलं आहे। कुठल्याही योजना येऊ द्या, सगळ्या योजना गावात येतात, लक्षात ठेवा। आणि गावाचा सरपंच जर सक्षम झाला तर या योजनाची अंमलबजावणी आणि त्याची गुणवत्ता चांगली जर राहिली तर त्या गावाचं नाव मोठ्या स्पर्धेमध्ये। म्हणून तुम्ही कुठलीही मागणी नाही, नरेगा हा सर्वात मोठा फंड आपल्या दृष्टीने आहे। आमदाराला 2 कोटी मिळत असेल, खासदाराला 5 कोटी मिळत असेल, पण सरपंचाला ठरवलं आणि 50 मजूर तयार केले तर मित्रांनो आपण एका वर्षामध्ये 1-1 कोटी रुपयाचं काम करू आणि 60-40 मध्ये व्यवस्थित प्लॅनिंग केलं तर त्या गावाचं अख्खं चित्र बदलून जाऊ शकतं। फक्त अडचण तुमच्या समोर एक आहे, रोजगार हमी यायचं म्हणजे मी काय गरीब आहे का? कारण एक काळी 500 एकराचा माणूस 72च्या दुष्काळात रोजगार हमीच्या कामावर जात होता, कारण त्यावेळेस कष्ट या श्रमाला किंमत होती। आज रोजगार म्हणलं तर त्याचं अवमूल्यन झालं आणि त्याचा परिणाम अडचणीत येतो। म्हणून आपण जर तो खर्च करू शकलो नाही, कारण जवळजवळ 40,000 कोटीचं बजेट नरेगाचं आहे, 89,000 कोटीचं बजेट आपलं ग्रामविकासाचं केंद्राचं आहे आणि राज्याच्या या सगळ्या योजना जोडून जर अभ्यास केला 2 वर्षात तुमची गावं सगळी बदलू शकतील। पण एक लक्षात ठेवा, तुम्ही मी सांगितलं तसा अभ्यास करा। जर अभ्यास केला ना तुम्ही तर तुम्हाला कोणी थांबू शकणार नाही, लक्षात ठेवा। आज कुठे जाऊ द्या, दिल्लीत गेलो, मुंबईत गेलो तरी कुठले साहेब हे नाही, हा शासन निर्णय झालेला आहे त्याप्रमाणे केलं। काल हा शासन निर्णय मी येताना घेऊन आलोय 9 फेब्रुवारी का आमचंच एक काम त्या डेप्युटी इंजिनियरने सांगितलं 15 लाखाचं काम आहे, पैसे पंचायतीक वर्ग केले आणि ते म्हणले ही टेंडर करावं लागेल। मला ते ग्रामसेवकांनी सांगितलं की ही टेंडर करा म्हणतात। म्हणलं का? अरे म्हणलं त्यांना माहीत नसेल ते 15 लाखापर्यंत घेऊन जाण्यात बसावं लागलं मुंबईत। आणि त्यातला 6वा मुद्दा आहे की जर क्षमता नसेल पण आपण बाहेरून घेऊ शकत असो, रोलर उधार देणार नाही का कोणी? म्हणलं अजिबात ही टेंडर करणार नाही। मग कशाला हे शासन निर्णय काढता तुम्ही? म्हणून तुम्ही हे शासन निर्णय जे बदलतात ते घेत चला। ज्या सरपंचाच्या गावात वनक्षेत्र जास्त आहे 11-12, 12-13 आणि अगोदर 10-11 3 शासन निर्णय वन विभागाने अति सुंदर काढलेले, ज्यातून ग्रामसभेला NGO म्हणून पुढे घेतलं, त्याबरोबर महिलांना 50% त्यामध्ये घेतलं आणि एक चांगल्या प्रकारे काम करण्याची संधी आलेली। आणि आता वन सचिवांनी आम्ही मध्ये बसून एक चांगला एक निर्णय शासन निर्णय झाला, त्यातून जॉईंट फॉरेस्ट मॅनेजमेंट याचा अध्यक्ष सरपंच तुम्ही होऊ शकतात आणि तुम्ही तुमचं गाव चांगल्या प्रकारे करू शकता आणि आम्ही 25% गावं त्यामध्ये आदर्श गावाला प्राधान्य म्हणून देत आहोत।